नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जोराचा आवाज होतो आणि सर्वजण धावत जातात, कारण स्वीटी इकडे तिळगुळाचे लाडू बनवत असते. आणि त्याच वेळी घडतं असं की स्वीटीला गरम तिळगुळाचं जे सारण असतं ते हातावर घ्यायला सीमाने सांगितलेलं असतं. आणि तिला सांगितलेलं असतं की काही झालं तरी हे तिळगुळ आहेत ते असेच बनवायचे असतात, हे ठणकावून सांगितलेलं असतं. आणि बिचारी स्वीटी तिला कळत नसतं आणि तिने सीमाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आणि त्यामुळं तिनं ते गरम सारण हातावर घेते आणि जोरात किंचाळते. आणि त्याच वेळी ते सारण आणि त्याचबरोबर कढई सर्व खाली पडतं आणि सगळेजण धावत येतात. मग शुभा आल्याला म्हणते, काय झालं स्वीटी? स्वीटी रडत असते, तिच्या हाताला भाजलेलं असतं, हाताची जलन होत असते. आणि त्याच वेळेस सगळेजण तिथं आलेले असतात. मकरंद म्हणतो, बघू काय झालं, काय गरज होती हे सगळं करायची? त्यात पण रडत रडत स्वीटी म्हणत असते की आई ते सगळं सांडलं. तेव्हा सीमा म्हणते, सीमाच्या समोर शुभा म्हणते, अगं हे काय केलं स्वीटी, तू किती भाजले तुझ्या हाताला, थांब इकडे चल. मकरंद येतो, स्वीटीचा हात थंड पाण्याखाली पकडतो आणि त्याचबरोबर इकडे बघतो आणि म्हणू लागतो की हे सगळं काय आहे? काहीही झालं तरी हे स्वीटीच्या हाताला जे भाजलेलं असतं ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे स्वीटी जेव्हा हे सर्व पाहते तिला धक्का बसलेला असतो, कारण सीमाने तिला सांगितलेलं नसतं की तिच्या हाताला एवढं भाजेल. आणि सीमानेच तिला ते सारण हातावरती घ्यायला सांगितलेलं असतं आणि म्हणालेली असते की हे जे आहे ते असंच करायचं असतं, तुला जमणार नसेल तर करू नको. आणि हे सीमाने मुद्दाम केलेलं असतं. आणि जेव्हा स्वीटी तिथं असते ती म्हणत नाही काही, कारण तिला असं वाटत असतं की नको सांगायला, हे मला सीमाने सांगितलंय. ही गोष्ट जर स्वीटीने घरात सगळ्यांना सांगितली तर मात्र सीमाची वाटच लागणार असते. पण स्वीटी काहीही सांगत नाही. बिचारी स्वीटी शांतपणे सहन करते. तिच्या हाताला एवढी जलन होत असते, एवढा त्रास होत असतो, तरीही स्वीटीने मात्र सगळं शांतपणे ऐकून घेतलेलं असतं. मग तिला घेऊन शुभा आतमध्ये जाते आणि म्हणते की मी मलम लावते. आणि इकडे सीमा हसत असते. ही गोष्ट मात्र इकडे नजरेतून जात नाही. ती म्हणजे समीरच्या लक्षात आलेलं असतं की सीमानेच हे काहीतरी कांड केलेलं आहे. आणि म्हणून तर ती हसत आहे, कारण तीच इथं होती आणि स्वीटीला तिनेच मुद्दामून हे करायला लावलेलं आहे, हे समीरच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग स्वीटीला घेऊन शुभा तिच्या रूममध्ये जाते आणि मग भिजवलेली मेहंदी असते आणि स्वीटीला म्हणते की हे तुझ्या हातावरती लावूया, जे जलन होतंय ना ते पूर्णपणे कमी होईल, असं ती सांगू लागते. आणि मग स्वीटीच्या हातावरती मेहंदी लावत असते. त्याचवेळी समीर तिथं आलेला असतो. समीर म्हणत असतो की स्वीटीला एवढं भाजलेलं आहे, आई तिच्या हातावरती मलमपट्टी करते, आणि तुझं काय चाललंय ग, तू काय केलेलं आहेस, हे तो विचारत असतो. आणि तेव्हा मात्र इथे खूप मोठा सीमाला धक्का बसलेला असतो. सीमाचा फोन असतो, तिच्या फोनवरती घमेंडेचा फोन आलेला असतो आणि सीमा मग तो फोन उचलण्यासाठी बाहेर येते. इकडे शुभाने मात्र स्वीटीच्या हाताला मेहंदी लावलेली असते आणि सांगितलेलं असतं की थोड्या वेळ आग उठेल, नंतर बरं वाटेल. हे सगळं घडलेलं असतं. आणि इकडे सीमा फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जाते. समीरला मात्र खूप छान वाटत असतं, स्वीटी खरंच इतकी गोड असते आणि आई मात्र स्वीटीची खूप छान अशी काळजी घेत असते. हे सगळं समीरच्याही लक्षात आलेलं असतं. आणि मग इकडे सीमा फोनवरती बोलत असते आणि सीमाच्या मागे तिकडे आलेला असतो तो म्हणजे समीर. घमेंडे म्हणत असतो की मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यायला फोन केलेला आहे, तुमचा टायमर सुरू होत आहे, काहीही झालं तरी 2 दिवसात जर तुम्ही ओरिजिनल पेपर मला आणून दिले नाही तर नारडा डेव्हलपर्सचं जे कंपनी आहे ती तुमच्यासाठी कायमची बंद असेल. पुन्हा कधीही तुम्ही आमच्याकडे कोणतंही अप्रुव्हल घेऊन यायचं नाही, हे सगळं घमेंडेने सांगितलेलं असतं. आणि घमेंडे तिला सांगतो की तुम्हाला ठरलेलं होतं 5 लाख रुपयांची ऑफर दिलेली होती. तेव्हा ती म्हणते की हो बोलूया आपण. तेवढ्यात समीर तिथं आलेला असतो आणि तिला म्हणत असतो, चोरी पकडली तुझी. त्यावेळेस सीमा म्हणते, कसली चोरी समीर, काय बोलतोयस तू हे? तेव्हा समीर म्हणतो की चोरी पकडल्यासारखं का तोंड झालंय मग तुझं? तेव्हा इकडे लगेचच बोलायला सुरुवात करते ती म्हणजे सीमा. समीर तू माझ्यावर संशय घेतोय, असं ती बोलत असते. इकडे स्वीटी तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते. तिथे मकरंद आलेला असतो आणि मकरंद म्हणतो, बरं झालं आईने तुझ्या हाताला मलम लावला आणि इथं बसायला सांगितलंय ना. तेव्हा स्वीटी सांगते, मलम नाही, बघ आईने मेहंदी लावली माझ्या हाताला, बघ आता लग्न जवळ आलेलं आहे, माझ्या हातावरती मेहंदी लागलेली आहे.
त्यामुळं सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थितच होणार आहेत हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं असतं ते म्हणजे इकडे मकरंद म्हणत असतो की काही झालं तरी आता मात्र तू माझ्यापासून दूर जाणार नाही, तर आईनेच तुला इथे माझ्या शेजारी बसून राहायला सांगितलंय ना. स्वीटी हसत असते. स्वीटी म्हणत असते, खरंच आई किती प्रेमळ आहेत, किती करतात माझ्यासाठी, किती समजून घेतात, माझ्याकडून चुका होत असतात पण प्रत्येक वेळेस आई मला समजून घेते, मला समजून सांगते, हे स्वीटी मकरंदला सांगत असते. मकरंदला म्हणत असते की आता शादी होणार, सगळं व्यवस्थित होणार आहे. तर इकडे समीर मात्र सीमाला म्हणत असतो, तुझं काय चाललेलं, कसल्या पैशांचं, कसली मुदत मागत होतीस तू, काय गयावया करत होती तू आणि एवढ्या नॉर्मल आवाजात बोलत होती, म्हणजे इतर वेळी तर तुझा आवाज खूप चढलेला असतो ना, हे सगळं काय चाललेलं, हे सगळं समीर तिला विचारत असतो. तेव्हा ती म्हणते, काही नाही, माझी मैत्रीण आहे ना, तिचा फोन होता आणि ती फॉरेन ट्रिपबद्दल बोलत होती. तर तो त्याला लगेचच म्हणायला सुरुवात करते की तू मात्र मला न विचारता बाबांना पैसे दिलेले आहेत ना, तुझे आईबाप जिवंत आहेत, मग मुलांचं लग्न करणं ही त्यांची जबाबदारी असते, पण तरीही तू काय केलं, मला विचारलं का त्यांना पैसे देताना, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर समीर म्हणत असतो, बघ, कारण काही झालं तरी तू माझ्यापासून लपवते आणि तू माझ्याशी काहीतरी खोटं बोलते, ही गोष्ट मात्र समीरच्या चांगलीच लक्षात आलेली असते. इकडे शुभा आणि यशवंत बोलत असतात. यशवंतला शुभा म्हणत असते, काय झालं. शुभा म्हणत असते की हे काय झालं तुमचं, तुम्ही आज तरी माझ्याशी नीट बोलायचं आहे. त्यावेळेस यशवंत म्हणत असतो की म्हणजे. तेव्हा शुभा म्हणत असते, हे घ्या तिळगुळ, तिळगुळ द्यायला आलेले आहे. आणि मग इकडे शुभा विचारत असते, तुम्ही तिला का हो बोललेला आहे, कशासाठी तुम्ही होकार दिलेला आहे. तेव्हा यशवंत म्हणत असतो, अगं डान्स करण्यासाठी, त्यात काय एवढं. तेव्हा शुभा म्हणत असते, तुम्हाला कळतंय का, या वयात नाचायचं आहे, अहो किती दिवस झाले, मला आठवत पण नाही आहे. तेव्हा यशवंत म्हणतो, अगं कधी कोकणात मी बाला डान्स केला आहे, मला आठवत पण नाही आहे. आता मला सांग, मला पण माझ्या बायलीचा हात हातात धरून तिच्याबरोबर मजा मारावी वाटते, ह्यात काय चुकीचं आहे का, असं यशवंत विचारत असतो. आणि त्याचबरोबर यशवंत म्हणत असतो की काहीही झालं तरीही आपण दोघांनी डान्स करायचं आहे, आनंदात राहायचं आहे, सगळं वातावरण आनंदी आहे. मग शुभा सगळ्यांना बाहेर बोलवते, सगळ्यांना तिळगुळ देते, यशवंतला पण तिळगुळ देते आणि सांगते की माझ्याशी गोड बोला. यशवंत म्हणतो, हो ग बाई, तुझ्याशी कशाला मी वाईट बोलेल, असं यशवंतचं बोलणं चाललेलं असतं. मग त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि सगळ्यांनाच तिळगुळ दिले जात असतात, सगळ्यांशी प्रेमाने बोललं जात असतं. आणि इकडे शुभा स्वीटीला पण तिळगुळ देते आणि म्हणते, मी शिकवलं ना तुला काय बोलायचं, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असं स्वीटी म्हणते. सीमा तिकडून आलेली असते. सीमाला तिळगुळ देण्यासाठी शुभा जाते, तर सीमा पटकन तिळगुळ घेते आणि बाहेर निघालेली असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि मग शुभा तिकडे यशवंतला म्हणते की काय आहे हे, किती वेळा जरी तुला सांगितलं तरी तू तिचीच बाजू घेणार आहे, कारण आज सणाचा दिवस आहे, आशीर्वाद घ्यावे, तिळगुळ द्यावे, पण तसलं नाही, तिला ते जमणारच नाही ना. त्यानंतर इकडे सीमा आता घमेंडेच्या म्हणजे नारडाच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते. तिथं गेल्यानंतर नारडाने तिला बोलवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्याशी बोलत असतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे माहिती का, ही तुम्हाला शेवटची ऑफर आहे. आणि त्याचबरोबर एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काही झालं तरी तुम्हाला ही शेवटची ऑफर आहे, हे 10 लाख रुपये आहेत. तर सीमा म्हणत असते की तुमचे पैसे माझ्याकडे सुखरूप आहेत. तेव्हा मात्र इकडे सीमा म्हणत असते की अहो पण तुमचे पेपर्स आहेत माझ्याकडे. तेव्हा नारडा म्हणत असतो, हो पैसे पण आहेत मग आमच्याकडे, असं बोललं जात असतं. आणि इकडे घमेंडे म्हणतो की मॅडम कुठं निघालात, थांबा, ही तुम्हाला लास्ट ऑफर आहे, जोपर्यंत तुम्ही पेपर देणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. आणि मग नारडाने सांगितलेलं असतं की ती पेपर घ्या, ते नावावर करून कसे घ्यायचे, काय करायचं ते आमच्या आम्ही बघू, या सर्व गोष्टी बोलल्या जात असतात. सीमाला मात्र टेन्शन आलेलं असतं. सीमाला ते म्हणत असतात की तुमचे पेपर्स हे तुमच्या सासू सासऱ्यांच्या नावावर आहेत ना. तेव्हा सीमा म्हणत असते की हो. तेव्हा नारडा म्हणत असतात की ते आम्ही आमच्या नावावर करून घेऊ, ते आमच्या हातात लागलं कशा पद्धतीनं काम करायचं आहे आणि काय करायचं आहे, तुम्ही फक्त पेपर आणून द्यायचं काम करा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि यशवंत तिथं म्हणतो की मकरंद आणि स्वीटीचं लग्न हे घरच्या घरी करायचं ठरलेलं आहे आणि ते मोजक्या लोकांमध्ये साधेपणानं करावं असं मला वाटतंय. आता मकरंदने हा निर्णय कशासाठी घेतलेला असतो, नक्की काय सरप्राईज देणार असतो भाऊ आणि त्याचं नक्की काय चाललेलं असतं, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. मकरंद जेव्हा असं बोलत असतो तेव्हा सगळ्या
सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। यशवंत जेव्हा असं बोलत असतो तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर यशवंतने हे जाहीर केलेलं असतं। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सीमा ही आता यशवंत आणि शुभाच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिथे जाऊन तिने पुन्हा ते लॉकर उघडलेलं असतं, कारण त्या लॉकरमध्ये ते पेपर्स आहेत हे तिला माहिती असतं आणि ते पेपर काही करून तिला ताब्यात घ्यायचे असतात। या एकाच गोष्टीसाठी ती तिथं गेलेली असते आणि जेव्हा ती तिथं गेलेली असते ती पेपर काढत असते। तिने पेपर काढून हातामध्ये घेतलेले असतात आणि तिथे टायमिंगला पोहोचते, ती म्हणजे स्वीटी। इकडे सीमा मात्र ते पेपर हातात घेऊन, ते प्रॉपर्टीचे पेपर हातात घेऊन खुश झालेली असते आणि तिथे स्वीटीने पोहोचून सीमाचा मात्र बँडच वाजवलेला असतो। सीमाला रंगेहात पकडलेलं असतं। सीमाचं काय कारस्थान आहे हे स्वीटीला तर चांगलंच कळलेलं असतं। त्याचबरोबर सीमाची वाट लागलेली तर असते, पण सीमा नक्की आता या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।